बारामतीत अजित पवारांचं विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या ठिकाणी पसरलेले हे कागद पहा। हे कागद आहेत अजितदारांच्या सोबत असलेल्या फाईल्सचे। विमानाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा परिसरात कागद पसरले होते। हे कागद अजित पवार सातत्यानं जनतेच्या कामात किती मग्न असायचे हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत। अजित पवारांकडे कोणतेही काम घेऊन जा, ते प्रत्येक कार्यकर्त्याचं निवेदन स्वतः स्वीकारत असत। एवढंच नाही तर दिलेलं निवेदन कशाचं आहे, ते काय आहे हे आवर्जून पाहत। दिलेलं निवेदन पीएला सांभाळून ठेवायला सांगत। त्यांच्याकडे कार्यकर्ता किंवा सामान्य माणूस एखादं निवेदन घेऊन गेला आणि ते निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही असं कधीही होत नव्हतं। पहाटेच उठून काम करण्याची त्यांची कार्यपद्धती होती। आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, मी पहाटे उशिरापर्यंत काम करतो। अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत। अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे। बारामतीत जिथं अपघात झाला तिथं कागद विखुरलेले दिसत होते। हे सगळे कागद सामान्यांची निवेदनं, विकास कामांच्या फाईल्सचे होते। अजितदादा प्रचार सभा घेणार होते, पण प्रचारात फक्त आश्वासनांची बरसात करणं त्यांची कार्यपद्धती नव्हती। त्यामुळे जिथं अपघात झाला तिथं फाईल्स आणि निवेदनाच्या कागदांचा खच दिसला। सर्वसामान्यांचा दादा आणि पहाटे 5 वाजता उठून आपल्या कामाची सुरुवात करणारी मुलूक मैदानी तोप आज हरपली। मी सध्या त्या स्पॉटवरती आहे। आपण या ठिकाणी जर पाहिले तर अजितदादांच्या कामाची शैली आणि नेहमीच बेधडक वक्तव्य करण्यासाठी अजितदादा खरं तर ओळखले जातात। आणि आजही आपण जर ज्या घटनास्थळी हा अपघात घडला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजितदादांची ती खुर्ची आहे, ज्या खुर्चीवरती अजितदादा बसले होते ती खुर्ची अक्षरशः अपघातानंतर बाहेर आली आणि त्याच ठिकाणी अजितदादांचा घटनास्थळी मृत्यू झाला। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ती कागदपत्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघातानंतर त्या प्लेनमधनं बाहेर आलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजितदादांच्या कामाची शैली यावरनं आपल्या लक्षात येईल की नेहमी जनतेत असणारं हे नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या कामासाठी अहोरात्र काम करणारं नेतृत्व आज खरं तर काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। मात्र अजितदादांची ही जी काही कागदपत्र आपण जर पाहिली तर त्यावरनं अजितदादांच्या कामाची शैली लक्षात येईल। नेहमी सर्वसामान्यांच्या मनावरती अजितदादांनी अधिराज्य गाजवलं। खरं तर प्रशासनावरती पकड असणारं नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहिले जातं, मात्र हेच नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना अश्रू अनावरत आहेत। मात्र आजची ही परिस्थिती खरं तर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे। अजितदारांनी निवडणूक प्रचारात लोकांकडे मतं मागताना आपण कामाचा माणूस असल्याचं ठासून सांगितलं। एखादं काम होणार तर होणार असं सांगायचे, काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे नाहीही म्हणायचे। त्यांचा हा स्वभावच सामान्यांना भावत होता। मित्रांनो, मी आरोप प्रत्यारोपाला फार महत्व देत नाही, टीकेला फार महत्व देत नाही। मी कामाचा माणूस आहे, मला काम करायला आवडतं। सकाळी 6 वाजल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतं आणि तेच माझं ध्येय आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर 50% महिला असताना महिलांना साधं स्वच्छतागृह देखील इथल्या लोकांना करता आलं नाही, ही इथली शोकांतिका आहे। आज महिलांनी इथं आल्यानंतर कुठं जायचं? स्वच्छतागृह करायला नको? महिलांना संरक्षण द्यायला नको? इथल्या नेतृत्वाचं ते काम नाहीये? अजितदारांच्या कामाचा उरक हा त्यांच्या जमेची बाजू होती। सामान्यांच्या कामांची अडचणी सोडवण्याची बांधिलकी असलेला हा कामाचा माणूस काळाच्या पडद्याआड गेलाय। अजितदारांच्या आकारी जाण्यानं सामान्यांचं ऐकणारा हक्काचा माणूस काळानं हिरावून नेल्याची प्रत्येकाची भावना आहे। हेमंत चापुडे, झी 24 तास, बारामती।